नमस्कार. श्री स्वामी समर्थ प्रस्तावना. मी आज तुम्हाला स्वामींची प्रस्तावना सांगत आहे. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाच्या गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1949 मध्ये छेडीखेड या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळावेगळा, बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथे श्री नृसिंह सरस्वती या अवतार सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच कार्यात औदुंबर वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्र तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपविला, परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हेच कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्प्रष्ट वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अप्रतिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखरूप शांतिमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवकऱ्याने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत्य या पाथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. कैलास श्री विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन 1897 साली ही 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित केली. इसवी सन 1915 मध्ये व 1968 साली या पोथ्यांची आवृत्ती प्रकाशित केली. त्या मूळ प्रती करून कोणताही बदल न करता सद्गुरू मोरेदादांनी 1972 साली दिंडोरी प्रणीत मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला. आता नवीन